नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. काल आपण या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग बघितली आणि ही कटिंग आपण ब्लाऊजच्या पेपर पॅटर्न वरून केलेली होती. आणि आपण या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत. शिलाई संबंधीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. त्याचबरोबर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न असतो की ताई, शोल्डर शिलाई करताना किती दाबलं पाहिजे किंवा शिलाई करताना कशी शिलाई केली गेली पाहिजे, ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, ते सर्व तुम्हाला इथं सविस्तर सांगितलं जाईल. अशा काही टिप्स दिल्या जाणार आहेत की त्या तुम्हाला याआधी माहितही नसतील किंवा शोल्डर उतरू नये म्हणून शिलाईमध्ये काय बदल केला गेला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या कोणी मैत्रिणींनी अजून या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी कटिंगचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मला सुद्धा असे ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. आपल्याकडे कटोरी, प्रिन्सेस, पोर्टक्स, बोटनिक सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर कटिंग मिळतात आणि याची ऑर्डर तुम्हाला व्हॉट्सअपच्या मेसेजनेच करायची आहे. त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला कटोरी घ्यायची आहे. खालच्या बाजूला ब्लाऊज पीस आणि वरच्या बाजूला अस्तर अशा दोनही कटोरी मी समोरासमोर ठेवल्या, पिन लावून घेतल्या आणि काठाने शिलाई देत आहोत. बघा, काठाने शिलाई देताना इथं काय करायचं, सुई आतमध्ये ठेवायची, त्यानंतर दाब उचलायचा आणि मग कापड फिरवायचं. असं केलं तर काय होतं ना की त्यामुळे चून किंवा गुढी वगैरे येत नाही आणि डाव्या हाताचा पूर्णपणे वापर करायचा की कुठेही चून किंवा गुढी वगैरे यायला नको. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अस्तर जोडून बघा. तुमच्या कामात एकदम परफेक्शन येईल. जेवढं एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलं, टक्सला सुद्धा मार्किंग करून घेतलं. दोनही कटोरी इथे माझ्या तयार झाल्या. कटोरीचा हा साइड पार्ट आहे, हे सुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि सेम पद्धत आपल्याला वापरायची आहे. म्हणजे सुई आतमध्ये ठेवायची, दाब उचलायचा आणि त्यानंतर कापड टर्न करायचं. डाव्या हाताचा पूर्णपणे वापर करायचा की जेणेकरून कुठेही चून किंवा गुढी वगैरे यायला नको. आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण आता कट करून घेऊया. सेम ह्याच पद्धतीने माझे दोनही पार्ट इथं तयार झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे असे समोर ही आहे त्यांची पुढची बाजू. योगपट्टी जोडताना सुद्धा ह्या दोनही अशा समोरासमोर ठेवायच्या. त्यामुळे काय होतं ना, कधीच एका बाजूच्या ह्या योगपट्ट्या तयार होत नाही. ही आहे पुढील बाजू आणि नाही, इथं पिन लावून घेतली. ही आहे पुढील बाजू आणि ही आहे मागील बाजू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या बाजूच्या योगपट्टीच्या शिलाईची सुरुवात मी मागील बाजूने केली, तर दुसऱ्या बाजूच्या योगपट्टीची शिलाईची सुरुवात आता ही पुढील बाजूने करायची. म्हणजे ह्या इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, मागील बाजू आणि पुढील बाजू. प्रत्येक पार्टला मागील बाजू पुढील बाजू असतेच आणि एकदा का एका बाजूने सुरुवात केली म्हणजे एका याची, तर दुसऱ्या पार्टची सुरुवात ही मागील बाजूने करायची. त्यानंतर इथं दाब शिलाई देऊन द्यायची आहे. इथे सर्व हे अस्तर आतल्या बाजूला मी घेऊन घेतलेलं आहे. अजूनही मी कटिंग केले नाही, दोनही एक साथच मी शिलाई करते आहे. अस्तर हे बाहेरील बाजूला अजिबात दिसायला नको. म्हणजे ब्लाऊज पीसचा कापड वरती आतील बाजूला आला तर चालेल, पण बाहेरील फिनिशिंग आपली छान असली पाहिजे. जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आता कट करून घ्यायचं. हे बघा, दोनही माझ्या योगपट्ट्या इथं तयार झालेल्या आहेत. बाहीची शिलाई करताना सुद्धा सेम. इथं आपण कट्स दिला होता म्हणजे ही पुढील बाजू होती. त्याच्यासाठी मी कट्स दिला होता. ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती आहे. आणि बाही बरोबर मध्याला मध्य मॅच करायची आणि इथं पिन्स लावून घ्यायच्या आहेत. सेम दुसरी बाही सुद्धा आपण काय करायची, मॅच करून घ्यायची आहे आणि मध्यभागी ठेवायची आहे. आता दुसरी बाही ठेवताना मी बॅक साइड विचारात घेतलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा बघा, एक पार्ट हा पुढील बाजूने तर दुसरा पार्ट हा मागील बाजूने. ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे आणि ही शिलाई संबंधीची खास ट्रिक आहे. असं केल्यामुळे काय होतं ना की कधीच एकाच बाजूचे दोनही पार्ट तयार होत नाही. आणि जर तुमचं लक्षात येत नसेल तर फ्रंट आणि बॅक असं लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल. हा बॅक आणि हा फ्रंट. हे बघा, या बाहीची शिलाईची सुरुवात मी फ्रंटने म्हणजे पुढील भागाने केली, तर आता दुसऱ्या बाहीची सुरुवात शिलाईची सुरुवात करताना ही मागील बाजूने करेल म्हणजेच बॅक साइडने करेल.
म्हणून मी तिथं बी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर नखाच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करायचं आणि इथे अस्तरावर आपल्याला एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे. दोनही बाही एकसाथ शिलाई केल्या तरी सुद्धा चालतात आणि जेवढं अस्तराचं कापड आहे ते आतील बाजूला फोल्ड करून वरच्या बाजूने प्रेस शिलाई देऊन दिलेली आहे आणि आता आपण आतील शिलाई करून घेऊया. शिलाई करायच्या आधी कुठेही चून किंवा गुढी नाही ना ते चेक करून घ्यायचं आणि 1.5 इंचावर आपलं इथं खाचा म्हणजे कट्स दिलेला होता पेपर पॅटर्नवरचा तुम्हाला आठवत असेल, तो मी देऊन घेतला आणि ब्लाउज पीसचं कापड मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं आहे. कारण अस्तराची रुंदी आपली कमी होती. मी तिथे जॉइंट न देता ब्लाउज पीसचं कापड जास्त घेतलेलं आहे. जर तुमचा ब्लाउज पीस एकदम पातळ असेल, तर मात्र तुम्हाला कंपल्सरी अस्तराला जॉइंट द्यायचा आहे. त्यानंतर बाहीचा जो पॅटर्न आहे तो ठेवून घेतला आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड होतं तेवढं कट करून घेतलं. आतील बाजूने दाखवते. इथे मी जॉइंट दिलेला नाही कारण ब्लाउज पीस थोडासा जाड होता म्हणून. पण बारीक ब्लाउज पीस असेल, पातळ असेल तर मात्र तुम्ही अस्तराला जॉइंट द्या आणि सेम हीच पद्धत फॉलो करा. अशा पद्धतीने आपल्या दोनही बाही तयार झालेल्या आहेत आणि पेपर पॅटर्न वरून एकदा चेक करून घ्यायची अस्तर जोडल्यानंतर बाही. ही शिलाई संबंधीची महत्त्वाची टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. आता बघा पाठीमागचा भाग आहे ना, तो जोडताना थोडीशी विशेष काळजी घ्यायची कारण जास्त पार्ट असतो त्यामुळे इथं चुन्या, गुड्या यायचे चान्सेस जास्त असतात. बऱ्याच वेळेला काय होतं ब्लाउज आपण फिनिशिंगमध्ये शिवतो पण अस्तर जोडताना ज्या चुन्या राहून गेलेल्या असतात, त्या नंतर दिसतात. त्यामुळे हे बघा मी दोनही हातांचा एकदम वापर करत आहे. डाव्या हाताने एकदम प्लेन करून काठाकाठाने आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे. शिलाई देताना सुद्धा प्रॉपर सुई आतमध्येच ठेवायची आणि त्यानंतर दाब उचलून कापड टर्न करायचं. त्यामुळे अगदी फिनिशिंगमध्ये अस्तर जोडलं जातं. जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं आणि कट्स वगैरे जिथं द्यायचे होते ते देऊन दिले. मागील टक्स डायरेक्ट शिलाई करायचा नाही. तर जे मार्किंग आहे ना त्यावर आधी एक साधी शिलाई देऊन द्यायची. ही बघा दोनही बाजूंना. असं केल्यामुळे काय होतं, की जेव्हा आपण टक्स शिवतो ना, तर तेव्हा दोनही कापड व्यवस्थित शिवले जातात. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, फक्त अस्तरावरच टक्स दिला जातो आणि मेन फॅब्रिक तसंच राहून जातं. म्हणून शिलाई संबंधीची ही महत्त्वाची ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. पाठीमागच्या बाजूला कमरेची पट्टी जोडण्यासाठी 2 इंच रुंदीचं कापड घेतलं. पुढील बाजूने तो थोडंसं पाव इंचावर मी फोल्ड करून घेतला आणि शिलाई करताना बघा, आपल्याला जो टक्स आहे त्याची बाजू व्यवस्थित लक्षात घ्यायची आणि टक्सची छोटीशी चून घेऊन घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं ना, की ज्यावेळेला आपण कमरेची पट्टी शिलाई करतो त्यावेळेला ती खेचली जात नाही. त्यामुळे ही इथं अगदी किंचित अशा ह्या चुन्या घ्यायच्या आहेत. नखाच्या साहाय्याने प्रेस करून घेतला आणि पुढील बाजूला कापड घेऊन ते इथं दाब शिलाई दिली. त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड म्हणजे जेवढी ही कमरेची पट्टी आहे ती आतील बाजूला फोल्ड करून घ्यायची आणि इथं 5 नंबरची शिलाई द्यायची आहे. कारण आपण तिथं पाठीमागच्या बाजूला हातशिलाई करत असतो. अशा पद्धतीने ही शिलाई झाली. इथं मी हातशिलाई करणार आहे आणि मध्यावर मी शिलाई घेऊन घेतली. कारण हातशिलाई केल्यानंतर ते उसवायला सोपं जातं म्हणून. त्यानंतर हा बरोबर दोनही पार्ट एकमेकांवर ठेवून घेतले. कट्सला कट्स मॅच झाले आहेत का? शोल्डर पट्टी बरोबर मॅच झाली आहे का? ते एकदा मी चेक केलं. हा चेकिंग टाईम आहे. नेहमी चेक करायचं. आता कटोरी आणि साइड पार्ट जोडताना सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे, की कटोरी ही साइड पार्टपेक्षा जास्त आहे का? आणि कटोरी शिवताना बघा ही जे नोक आहे ते पुढच्या बाजूला ठेवायचं आणि जिथं कापड एकमेकांना मॅच होतात तिथूनच आपल्याला शिलाईला सुरुवात करायची आहे. शिलाई संबंधीची महत्त्वाची ट्रिक आहे. तुम्ही सुद्धा अशीच फॉलो करा. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो, "ताई शिलाईला किती घ्यायचं?" तर इथं अर्धा इंच एवढं कापड आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं आहे. कमी कापड घेतलं तर मग आपलं कमी जास्त होऊन जातं. त्यामुळे अर्धा इंच एवढं शिलाईला घ्या. जे टक्सचं मार्किंग केलेलं होतं त्यावरच मी शिलाई देऊन दिली आणि बघा किती सुंदर असा हा कटोरीचा शेप आला आहे. टक्स दिल्यामुळे कटोरीला उभार शेप आला आहे. अगदी नजरेला छान दिसत आहे. खालच्या बाजूला योगपट्टी जोडताना सुद्धा आपल्याला पुढच्या बाजूला थोडासा कोपरा घेऊन मगच शिलाईला सुरुवात करायची. ह्या शिलाई संबंधीच्या ज्या मी ट्रिक सांगत आहे त्या नक्की फॉलो करा आणि हा जो टक्स आहे ना, तो बघा मी बोटाच्या साहाय्याने असा फोल्ड करून घेतला. असं फोल्ड करून घ्यायचा आणि कुठेही कापड न खेचता
अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला योगपट्टी शिलाई करून घ्यायची आहे. बघा, मी खेचलं नाही तर माझं कापड कमी जास्त सुद्धा झालं नाही आणि इथे तुम्हाला मोजून दाखवते बरोबर अर्धा इंचावर मी इथं शिलाई दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा अर्धा इंचच शिलाई द्यायची आहे. कारण मी पेपर पॅटर्नमध्ये तेवढी शिलाई मार्जिन एक्स्ट्रा दिलेली आहे. तेवढं तुमचं कापड शिलाईमध्ये दाबलंच गेलं पाहिजे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. आता हे दोनही पार्ट तयार झाले. आता आय आणि हुकच्या पट्ट्या जोडून घेऊया. त्यासाठी मी इथं पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहेत. 2 इंच रुंदीची पट्टी घेतली आणि ती एका बाजूने फोल्ड करून घेतली. ही आपली हुक पट्टी आहे आणि आय पट्टीला अस्तर आणि ब्लाउज पीस असं दोनही जॉइंट करून घेतलेलं आहे आणि त्याची रुंदी घेतलेली होती मी 2.5 इंच. आता बघा पुढच्या बाजूला असं अर्धा इंच कापड घेऊन ते फोल्ड करून घेतलं आणि इथं आपण हुकची पट्टी जोडत आहोत. ही शिलाई करताना एक दाब म्हणजेच टेपच्या रेषेच्या 2 रेषा टेपच्या किती 2 रेषा एवढं अंतर घेऊन इथं शिलाई करायचं आहे. इथं अर्धा इंच शिलाईला घ्यायचं नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, एक दाब म्हणजे किती? तर टेपच्या ज्या 2 रेषा असतात ना, तेवढ्या अंतरावर आपल्याला आय आणि हुकच्या पट्ट्यांची शिलाई करायची आहे. आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं. दुसऱ्या बाजूला आपण आता आईची पट्टी जोडून घेऊया. आईची पट्टी जोडताना ती आतून शिलाई करायची असते. अर्धा इंच फोल्ड केलं कापड पुढील बाजूने आणि इथं आपल्याला एक दाब म्हणजे स्टेपच्या 2 रेषा इतपतच शिलाई दिलेली आहे. इथं अर्धा इंच शिलाई घेतलेली नाही आणि त्यानंतर इथं दाब शिलाई देऊन दिली. आता बघा इथं काय करायचं, एक फोल्ड पुढच्या बाजूने पुन्हा एकदा कापड करून घ्यायचं आहे आणि काठाने एक शिलाई देऊन देऊया. असं जर आपण फोल्ड केलं तर खालच्या बाजूने इथे एकदम सरळ येत नाही. म्हणून मी काय केलं, माझ्या अंगठ्याच्या साहाय्याने कापड आतमध्ये टाकलं आणि इथं आडवी रेषा म्हणजे आडवी शिलाई देऊन दिली. आता बघा एकदम एका रेषेत आपलं एकदम ब्लाउज आणि आईची पट्टी एका रेषेत आलेली आहे. त्यामुळे मी जी पद्धत इथं सांगितली तीच तुम्ही शिलाईला सुद्धा फॉलो करायची. आणि बघा आईची पट्टीची शिलाई करताना मी खालच्या बाजूने सुरुवात केली आणि वरती शिलाई करत आलेली आहे आणि ही मध्यात शिलाई दिलेली आहे. कारण मी इथं मशीनच्या आय करणार आहोत. बघा असं केल्यामुळे काय होतं ना, अगदी एका रेषेत आणि फिनिशिंगमध्ये आपली आय आणि हुकच्या पट्ट्या तयार होतात. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं ना, ब्लाउजपेक्षा आय पट्टी ही खालच्या बाजूला म्हणजे येत असते. ते बरं नाही दिसत. आणि इथं आय आणि हुकच्या पट्ट्या मी चेक केल्या तर एवढं कापड माझं जास्त होतं ते मी कट करून घेतलं. बघा माझं सुद्धा कमी जास्त होतं त्यामुळे घाबरून जायचं नाही. पण चेक मात्र करत राहायचं. पाठीमागच्या भागावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवायचा. कट्सला कट्स मॅच करायचे. खालच्या बाजूला बघा एवढं अंतर जास्त आलेलं आहे आणि ते मी आता इथं कट करून घेते. तुमचा सुद्धा प्रश्न असतो ना, ताई असं झालं काय करू? तर बघा माझं सुद्धा होत असतं. एवढं थोडाफार असा बदल झाला तर तो आपण कट करून घ्यायचा. पण मी जिथं केलेलं आहे तिथंच. मी वरच्या बाजूला बिलकुल कटिंग केलेलं नाही. खाली कमरेच्या बाजूलाच फक्त आपल्याला कटिंग करायचं असतं. जसं मी आता व्हिडिओत दाखवलं तसं. आणि त्यानंतर बघा शोल्डर पट्टी मी ठेवून घेतली. पाठीमागच्या भागावर पुढचा भाग आणि इथं शिलाई केली. शोल्डर दाबताना किती इंच घ्यायचं? तर बरोबर अर्धा इंच घ्यायचं. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. आता साइड पार्ट मी चेक केला तर बघा पुढची बाजू जास्त येत आहे आणि मागची बाजू कमी आहे. तर अशा वेळेला काय करायचं, जी योगपट्टी आणि आपण साइड पार्ट जोडलेला असतो ना तिथं पाव इंच नाही थोडीशी किंचित अशी शिलाई घेऊन घेतली आणि बघा आता हे दोनही पार्ट माझे बरोबर झाले. इथं कट करायचं नाही तर योगपट्टीमध्ये कापड आपलं ऍडजस्ट करायचं. यामुळे पाठीमागच्या भागाची आणि पुढच्या भागाची फिटिंग अगदी परफेक्ट येत असते. आता गळ्याच्या पट्ट्या इथं जोडून घेऊया. त्यासाठी तिरकस पट्ट्या कट केल्या होत्या आणि शिलाई करताना सुद्धा दोनही कोपरे पुढच्या बाजूला घेऊन आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे. जिथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे ना तिथं आणि नंतर हे कट करून घेऊया. हे बघा एका रेषेत आपली इथं शिलाई आलेली आहे. हे जॉइंट झाल्यानंतर आपल्याला अर्धा इंच कापड फोल्ड करून इथे सुद्धा एक दाब एवढी शिलाई द्यायची आहे. कटोरीची शिलाई बरोबर खालच्याच बाजूला आली पाहिजे. शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरच्या दोनही बाजूंना 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि एवढ्या 3 इंच एवढ्या अंतरावर आपल्याला गळ्याची पट्टी खेचून घ्यायची आहे. आणि बघा
मी नंतर खेचलेलं नाही. नंतर मी नॉर्मल शिलाई करत गेलेली आहे. पुन्हा ह्या बाजूला सुद्धा काय करायचं, शोल्डर पट्टीच्या दोनही बाजूंना 1.5-1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगवर मी आता इथं ही जी आपली गळ्याची पट्टी आहे ती बरोबर खेचून घेत आहे. जसं मी आता व्हिडिओत दाखवलं ना, सेम तसंच तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पुढील शिलाई आपल्याला नॉर्मल करायची आहे. कटोरीची शिलाई, आतील शिलाई बरोबर एकाच बाजूला आली पाहिजे. हे एकदा चेक करून घ्यायचा आणि त्यानंतर एक दाब एवढं आपल्याला सर्व शिलाई करून आता बघा, हे शोल्डर उतरू नये म्हणून हे 3 इंचची कशी मी तुम्हाला ट्रिक सांगितली ती तुम्हाला कशी वाटली आणि हे नक्की फॉलो करा. म्हणजे त्यामुळे तुमचं इथं शोल्डर उतरणार नाही आणि ते टाईट होऊन जाईल. कटिंग करताना तर आपण बदल करतोच, पण शिलाई करताना सुद्धा तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे. नक्की वापरून बघा. मग तुम्ही पायपिंग करत असू द्या किंवा हात शिलाई करत असू द्या. आता तुम्हाला प्रश्न पडायला नको, की इथं मी शिलाई किती घेतली? तर बघा तुम्हाला जवळून दाखवते. टेपच्या 2 रेषा, त्याला एक दाब असं म्हणतात, तर तेवढीच मी शिलाई घेतलेली आहे. जो गोलाकार भाग आहे ना, तिथं आपल्याला कट्स देऊन द्यायचे आहे. त्यामुळे काय होतं, जर तुम्ही पायपिंग करत असणार किंवा हातशिलाईची पट्टी जोडत असणार, तर ती व्यवस्थित फोल्ड होते आणि फिनिशिंग येते. कट्स लावणं कंपल्सरी आहे आणि ही महत्त्वाची ट्रिक आहे. नक्की फॉलो करा. बघा बोटांचा वापर करून मी आता हे कापड आतील बाजूला फोल्ड करून घेत आहे. ते सर्व बाजूला एकसारखं यावं म्हणून आपण आपल्या बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित कापड असं फोल्ड करायचं आणि अंदाज घेत आपल्याला इथं वरच्या बाजूने शिलाई देऊन द्यायची आहे. बघा फिनिशिंगमध्ये आपली इथं शिलाई झाली आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण तिथं 3 इंचावर कसं कापड खेचून घेतलं हे तुम्ही नक्की फॉलो करा. खूप महत्वाची ट्रिक आहे किंवा टिप्स आहे ती. त्यानंतर बघा आतील बाजूने आपल्याला फोल्ड करून वरच्या बाजूने शिलाई द्यायची आहे. ही शिलाई देताना 5 नंबरची द्यायची, कारण आपल्याला तिथं हातशिलाई करायची असते आणि 5 नंबरची टीप नंतर उसवायला आपल्याला सोपं जातं म्हणून. इथं माझं हे सर्व शिलाई करून झालं. आतील बाजूने आता हातशिलाई येणार. बाही जोडताना बरोबर खोल बाजू ही पुढच्याच बाजूला आली पाहिजे. हे मी चेक करून घेतलं आणि पुढील बाजूला बरोबर पुढील बाजू ठेवली आहे. किंवा तुम्हाला बाहीवर इथं एफ म्हणजेच फ्रंट लिहिलेला दिसत असेल. आता बघा शोल्डर पट्टीवर बरोबर हा कट्स मॅच होत नाही बऱ्याच जणी आणि त्या ताईंच्या मला कमेंट येतात, की "ताई आमचं मॅच झालं नाही, काही हरकत नाही. नाही थोडंफार इकडं-तिकडं झालं तरी चालेल. पण जर का तुम्ही कापड खेचलं नाही ना, तर अगदी परफेक्ट मॅच होतं. जसं माझं आता झालेलं आहे तसं. पण थोडाफार जर नाही झालं तरी सुद्धा चालेल. एवढं काही टेन्शन घेऊ नका. आता फिटिंग करताना सुद्धा मध्यातूनच मी फिटिंग करणार आहे. म्हणजे आपण काय करतो जनरली एका बाजूने करत असतो, बरोबर? तर तसं न करता मध्यभागी मी इथं बरोबर कापड मॅच करून घेतलं आणि आर्म होलच्या तिथून फिटिंगची शिलाई देऊन दिलेली आहे. जर इकडं कमी-जास्त कापड झालं, तर आपण योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. ते तुम्ही बघितलं. तसं तुम्ही जर केलेलं असलं, तर आपला कमरेची फिटिंगची जी कापड आहे, ते अगदी परफेक्ट येत असतं. याला लॉक सिस्टमने मी शिलाई करत आहे म्हणून बाहेरील बाजूने एक शिलाई दिली आणि आतील शिलाई मी आता एकदम काठाने देऊन देणार आहे. सेम ह्याच पद्धतीने मी दोनही बाजूंच्या बाही आणि फिटिंग करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो मापाचा ब्लाउज दिलेला होता ना, तर तो घ्यायचा आहे. आईची पट्टी ही आपली वाढीव असते. त्यामुळे त्या आईच्या पट्टीवर आईची पट्टी मी बरोबर ठेवून घेतली आणि नंतर जो मापाचा ब्लाउज आहे, तो बरोबर कमरेच्या तिथं काठाकाठाने आपल्याला मॅच करायचा आहे. बघा थोड्या-थोड्या अंतरावरच मॅच करायचा आणि जेवढं वाढीव अंतर आलंय तिथे एक मार्किंग करून घेतलं. ते आलेलं आहे 6.5च्या वरती 1 लाईन. तर इथं याचे 4 फोल्ड करण्यासाठी काय करायचं, टेपच्याच 4 घड्या करून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला चौथा भाग निघायला सोपं जातं. ही ट्रिक आहे, नक्की फॉलो करा. त्यानंतर ते मार्किंग करून घेतलं. छातीचं माप किती होतं आपलं 9 ची घडी होती. म्हणून 9 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि जो काही कस्टमरचा दंडघेर असेल, कस्टमरचा दंडघेर आहे इथं 5.25 इंच. हे सर्व मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे. जे मार्किंग आहे ना अगदी त्यावरूनच द्यायची आणि बघा इथं आहे ना काखेमध्ये खाली-वरती कापड होऊन जातं. तर त्यासाठी काय करायचं, अंगठा आणि हा जो मधला बोट आहे त्याने बरोबर कापड इथे ॲडजस्ट करायचं. जसं मी आत्ता व्हिडिओत दाखवलं तसं आणि त्यानंतर फिटिंगची शिलाई द्यायची. ही शिलाई संबंधीची महत्त्वाची ट्रिक आहे. नक्की फॉलो करा.
तुमचं सुद्धा जे आर्महोलच्या तिथलं कापड आहे ते कमी जास्त होणार नाही. शिलाईच्या वेळेस ही काळजी घ्यायची आणि चेकिंगच्या वेळेला सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. आधीच जर चेकिंग करून घेतलेलं असलं, तर कुठेही आपलं कापड कमी जास्त होत नाही. आणि इथं बाहेरील बाजूने बघा, एकदम फिनिशिंगमध्ये दोनही बाहींची जी आर्महोलची शिलाई आहे, ती अगदी एकमेकांना मॅच झालेली आहे. आता आपण इथं आय करणार आहोत मशीनचे. तर इथं बऱ्याच जणी फक्त 5च हुक लावतात, म्हणजेच 5च आय बनवतात. तर तसं न करता 6 किंवा 7 आय तुम्हाला इथं करायचे आहेत. तुम्ही जितके जास्त हुक लावणार तेवढा ब्लाउज फिटिंगला छान बसतो आणि फिनिशिंगही खूप छान दिसते. नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा. मी सांगत असते, पण बऱ्याच जणी या गोष्टी फॉलो करत नाही. कारण जेव्हा तुमचे ब्लाउजचे फोटो येतात मला, त्यावेळेला मला ह्या गोष्टी दिसत असतात. पण मी जेवढं सांगते तेवढं जर तुम्ही फॉलो केलं, तर पेपर पॅटर्नवरून इतका सुंदर आणि परफेक्ट ब्लाउज बसतो, तर खूपच छान आपली फिनिशिंग येत असते. कारण कटिंग जितकी महत्त्वाची असते, तितकीच शिलाई सुद्धा महत्त्वाची असते आणि योग्य ठिकाणी योग्य पॅटर्न सुद्धा तुम्ही वापरला गेला पाहिजे. मोठ्या साइजचे पॅटर्न वापरायचे नाही. जर 36 ची गरज असेल, तर तिथं 36 चाच वापरा, 38 चा पॅटर्न वापरू नका. त्यामुळे शोल्डर उतरते, आर्महोलला चुन्या वगैरे येतात, फिटिंगला आणि कमरेला तो चांगला बसतो. पण असे प्रॉब्लेम येतात. कारण बऱ्याच जणी काय करतात, थोडंसं सैल पाहिजे म्हणून मोठी साईज वापरून घेतात. म्हणून मग असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून पेपर कटिंग वापरताना सुद्धा योग्य कटिंग वापरा. छातीच्या मापाप्रमाणे वापरा. तुम्हाला नक्कीच परफेक्शन बघा, मिळेल. इथं आपला हा ब्लाउज कंप्लीट झालेला आहे शिलाई करून. सुंदर अशी ही याची फिनिशिंग आलेली आहे. मला तर खूप आवडली. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. छान असा हा कटोरीचा शेप आणि यामध्ये आपण उंची सुद्धा कमी जास्त केली, ही बाहीची फिनिशिंग. आता मला इथं याची फिनिशिंग करायची बाकी आहे, ती मी करून घेते. ब्लाउज आहे ना, हा कस्टमरचा ब्लाउज आहे. कस्टमरने जर मला फोटो शेअर केला, तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. तयार कटोरीच्या पेपर पॅटर्न वरून हा ब्लाउज कट केला होता. तुम्हाला सुद्धा असे ब्लाउजचे पेपर पॅटर्न पाहिजे असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. यामुळे काय होतं ना, अगदी 5 मिनिटात ब्लाउजची कटिंग होते आणि ब्लाउज सुद्धा परफेक्ट बसतात, कुठेही कमी जास्त होत नाही. आणि बघा, या शिलाईच्या मी काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत. शोल्डर उतरू नये म्हणून काय करावं ते सुद्धा तुम्ही नक्की करून बघा. आणि ज्यांनी पेपर कटिंग घेतलेले आहेत, त्यांनी याचा कटिंगचा पण व्हिडिओ बघा, तो सेपरेट व्हिडिओ आहे. आणि हा शिलाईचा पण पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे त्यानंतरच तुम्ही ब्लाउज कटिंग आणि शिलाईला घ्या. ब्लाउजचा फायनल लुक कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.